नमस्कार मित्रांनो, मी सुमित खाडे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे मंडे, सोमवार आहे। तर जसं की माझ्या जवळच्यांना सगळ्यांना माहिती असेल की दर सोमवारी मी जातो बाबुलनाथला। तर आज भरपूर पाऊस आलेला आहे, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना ऑफिस मधून लवकर सोडलेलं आहे, 3 वाजता सोडलंय। तर आम्ही सगळेजण ऑफिसची गँग आमची निघते बाबुलनाथला महादेवाचे दर्शन घ्यायला। तर चला या तुम्ही पण आमच्या सोबत। तर मित्रांनो, चर्नी रोड स्टेशनला आम्ही लोक आलेलो आहे आता। आणि आम्ही ना असंच लास्ट टाइम मला वाटतं 10 महिने काहीतरी झाले, 10 महिन्याच्या अगोदर आम्ही लोक असंच ऑफिस मधून आम्हाला लवकर सोडले, तर आम्ही लोक गेलेलो सिद्धिविनायकला ना सर। हा, तेव्हा पण आम्ही सगळे देवदर्शन केलेले। आणि मला वाटतं माझ्या बर्थडेच्या 1-2 दिवस अगोदरच काहीतरी होतं, तेव्हा पण सगळेजण होते। नाही, बर्थडेच्या 1-2 दिवस अगोदर। हा, तर बर्थडेच्या 1-2 दिवस अगोदर आम्ही लोक गेलेलो। त्याच्यानंतर आता पावसाळा सुरू झालाय, पावसाळा सुरू झाल्याच आम्हाला लोकांना लगेच सोडलं ऑफिस मधून। थोडासा पाऊस पडला आणि तर आम्ही लोक आलोय आता। इथून जवळच आहे, चर्नी रोड स्टेशन वरून आम्ही चालत निघालो। तर माझ्यासोबत आहे डोके सर। डोके सरांना तर तुम्ही सगळे ओळखतच असाल। तर डोके सर आहे, अजून बाकी लोक पण आहेत, तुम्ही बाकी सगळ्यांची पण तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो। चला। ओके। तर लास्ट ब्लॉग मध्ये बघितलेला सुषमा मॅडम, विशाल आहे, सुगन्या आपली नवीन मेंबर आहे, साक्षी आहे, परत नेहा आहे, आणि लास्ट बट नॉट द लीस्ट श्रीपाद। तर चला, आम्ही लोक सगळेजण आता निघालोय। इथून जवळच आहे, 5-10 मिनिटावरच आहे बाबुलनाथ मंदिर। बाबुलनाथचा पण ब्लॉग अगोदर पण केलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता, इथे आय बटनवर लिंक असेल। तर चलो। तर मित्रांनो, आमच्या मागच्या व्हिडिओला एवढं प्रेम देण्यासाठी थँक्यू सो मच। सिद्धीचा केळवणाचा पण व्हिडिओ खूप जणांनी बघितला, खूप जणांनी कमेंट केल्या की छान झालंय असं तसं। तर तुमच्या एवढ्या प्रेमाबद्दल, तुमच्या एवढ्या आशीर्वादाबद्दल थँक्यू सो मच। असंच प्रेम कंटिन्यू राहू द्या, पुढे पण जे पण व्लॉग्स येतील त्याला पण असंच प्रेम द्या, आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे। आज पाऊस अति आहे, त्यामुळे आम्हा लोकांना सगळ्यांना सोडलेलं आहे, पण निघाल्याच्या नंतर तर पाऊस काहीच नाही। आम्ही लोक असंच विदाऊट छत्री फिरतोय, बारीक थेंब पडतात। जास्त पावसाचे मेसेज आले, जास्त पाऊस पडणार आहे, पाणी साचलंय, ट्रेन्स बंद आहे, पण तसं तर काही दिसत नाही। आम्ही लोक आम्ही आम्ही कसलाही विचार न करता डायरेक्ट आलोय बाबुलनाथला। महादेव बचा लेंगे। आज माझा मित्र उमेश राहिलेला आहे, नाही तर दर मंडेला आम्ही लोक सगळे सोबतच होतो। उमेश राहिलेल्या पाठी, कारण आम्हाला लवकर सोडलं तर आम्ही लोक निघालो। उमेश आता निघालोय, उमेश येताना भेटू आपण। मंदिरात बसलो, 4 वाजलेत, आता तर काय गर्दी नाही। ह्याच दिवशी सोमवारी जर तुम्ही 6 वाजतापर्यंत आलात तर तुम्हाला बाहेरपर्यंत लाईन भेटेल, कारण सोमवारी सगळे लोक येतात, गर्दी भरपूर असते। आपल्याला एकदम एम्प्टी भेटलंय, क्यू काहीच नाही। तर चला जाऊया दर्शन करायला। तर मित्रांनो, खूप सुंदररीत्या आमचं दर्शन झालेलं आहे, आणि संध्याकाळची आरती 6 वाजता होते। 6च्या आरतीच्या अगोदर आल्या कारणाने आम्हाला ना विदाऊट त्या मुखवट्याचा तर कव्हर जो असतो ना वरचा, तो नव्हता, त्याच्याशिवाय दर्शन मिळालेलं आहे। तर खूप मस्त आमचं दर्शन झालेलं आहे आणि इथून निघतो आम्ही आता। तर चला, जर उमेश रस्त्यात भेटला तर उमेशशी पण तुम्हाला भेटवतो, उमेश पण येणार आहे।
तर चलो, बाबूनाथ मंदिरावरून आम्ही लोक आलो डायरेक्ट इस्कॉन टेम्पल मध्ये दर्शन घ्यायला. पाठी काम चालू आहे, आवाज नीट ऐकायला येणार नाही. इस्कॉन मध्ये आलोय आम्ही लोक आता. तर इस्कॉन टेम्पल पण कसं दाखवत, मागे मी इस्कॉनचं दाखवलेलं. आज लवकर आलोय तर लवकर मध्ये आपल्याला दर्शन मेन आतमधलं भेटेल. चला. तर मित्रांनो, अशा प्रकारे झालेलं आमचं इस्कॉनचं पण दर्शन. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा बघा निघालो आम्ही. निघतानाच उमेश आलाय. उमेशला पण भेटवतो तुम्हाला. चला. निघाला आणि तेव्हा आला. भाई कसा आहे? काय म्हणतोस? एकदम मस्त.